राजमाता जिजाऊ मित्रमंडळाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 4 येथे 10वी-12वी परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला। 23 जून 2024 रोजी सकाळी राजमाता जिजाऊ क्रीडानगरी भगवान परशुराम संकुल, मेरी अमृतधाम लिंक रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, तारवाला नगरच्या मागे शिवनगर चौफुली पंचवटी नाशिक येथे नाशिक महानगरपालिकेचे माजी गटनेते तथा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष प्रशांत जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा शाल ट्रॉफी देऊन आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। इयत्ता 10वी-12वी मध्ये 60% अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार झाला। 10वी-12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी IAS परीक्षा उत्तीर्ण झालेले विनय पाटील, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्राध्यापक राम खैरनार हे देखील यावेळी उपस्थित होते। नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। आणि त्याच्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहोत। मला आठवतं 10-15 वर्षापूर्वी जे आमचे वडील आमदार होते तेव्हा मी याला फिरायचो आणि अतिशय दुर्लक्षिलेला भाग, जिकडे पाणी आणि रस्त्याचं सुद्धा दुर्भिक्ष होतं, असा हा भाग होता। आणि ह्या भागात आता जगदीश भाऊंनी 5 वर्ष 6 वर्षात एवढा कायापालट करून घेतला आहे, एवढा कायापालट केला आहे की आता जर आलं तर 25चा सर्वात जास्त प्लॉटचा रेट मला वाटतं ह्याच भागात वाढला आहे। जगदीश भाऊंनी कामं आणि सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या आहेत। आता आपल्याला सर्वांना त्यांनी सांगितलं बघा की पाल्यांना जे आहे ते पालकांनी बळजबरी करू नये, त्यांच्या स्वतःच्या आवडीप्रमाणे त्यांना करिअर निवडून द्यावं। मला नेमकं पुढे जायचं आहे, कारण मला आज जवळपास 4 विद्यार्थी गुणगौरव सोहळे आहेत आणि मी जे गुणगौरव सोहळे करतोय माझा शाळेत कधी सत्कार झाला नाही, कारण मला राजकारणात जायचं होतं आणि राजकारणात जायचं असल्यामुळे मी कधी 60-65% वरती गेलो नाही। परंतु जेव्हा राजकारणात आलो तेव्हा मात्र सगळ्यांनी माझे सत्कार केले आणि मला शाळेत बोलून घेतलं। शाळेत जेव्हा बोललो तर शाळेत सगळे सर बसलेले होते आणि आमचे सगळे शिक्षक लोक मला सांगायचे, अरे माझा मोठा मुलगा हुशार होता, डॉक्टर MS संपतोय आणि काय म्हणते सर मला उदाहरण द्यायचे, अरे तुझा भाऊ 90% तो बोर्डात येतो आणि तू मात्र 65% वरती जात नाही। त्यांना म्हणायचो सर मला करिअर दुसरीकडे करायचं, मला राजकारण करायचं, मला मेडिकल फील्डमध्ये जायचं। आणि ते मला काय सर सगळे सांगायचे, त्याच्याकडे मलाच फ्रस्ट्रेशन द्यायचे की हा एवढा हुशार आणि मी असा कसा। आणि त्याच्यामुळे वडील सांगायचे टेन्शन घेऊ नको, त्याचं करिअर वेगळं आहे, तुझं वेगळं आहे। परंतु जेव्हा त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक जगदीश पाटील यांनीही यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करत मार्गदर्शन केलं। प्रभाग क्रमांक 4 मधील गुणगौरव सोहळ्याला उपस्थित आमचे मार्गदर्शक, या मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले, त्यानंतर आत्ताच ज्यांचा सत्कार झाला विनयजी पाटील, आपल्याला या नाशिक जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद अशी ही घटना आपल्या नाशिक जिल्ह्यात घडली। आपल्या नाशिक जिल्ह्यात प्रथम आणि महाराष्ट्रात 4था आलेला विनय पाटील, 122 रँक, 1000 जणांमध्ये 122, हे महत्त्वाचे। पूर्ण भारतामध्ये 1000 जण, त्याच्यातला 122। आणि तुम्ही बघाल आता इथे तुम्ही म्हणाल का त्याचं शिक्षण काहीतरी खूप मोठ्या पुण्या मुंबईला किंवा काहीतरी ICS आणि या सगळ्या इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये झालं असेल तर नाही। या विद्यार्थ्यांना सांगतो आणि पालकांना सांगतो, जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिकून त्यानंतर ॲग्रिकल्चर करून वडिलांना हातभार लागेल त्या हिशोबाने त्यांनी ॲग्रिकल्चर केलं आणि आत्ताच राम खैरनार सरांचं आगमन झालंय।
युवकांचे आयडॉल आमचे राम खैरनार सर यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे। असे विनय जो आपण बघतो असे 1000 विद्यार्थी राम खैरनार सरांनी या आपल्या जिल्ह्यात घडवले आहे। युनिव्हर्सल अकॅडमी आपल्याला माहिती असेल, कॉलेज रोडला अतिशय नामांकित असं करिअर मार्गदर्शनाचं कार्य हे त्यांच्या हातून होत असतं आणि गरीब विद्यार्थी असो, खेड्यापाड्यातले विद्यार्थी असो, अतिशय विनय दादांबद्दल सांगताना अतिशय अभिमान वाटतो की माझ्या गावाचे ते भूमिपुत्र आहेत आणि आमचे पुतणे आहेत। अतिशय अभिमानाने ऊर भरून येतं का असा आपल्या गावचा मुलगा, आपल्या जिल्ह्याचा मुलगा, आपल्या महाराष्ट्राचा मुलगा आज या भारतात नावलौकिक कमवतोय। आणि माझी या बसलेल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे का इथे राम खैरनार सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, विनय दादा सांगणार आहे की त्यांनी कशा परिस्थितीमध्ये आपल्याला यश संपादन केलं आणि विद्यार्थ्यांनी आपला पालक असतो, आपली आई असते, आपले वडील असतात, हे किती काबड कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन आपली फी भरत असतात, आपले ड्रेस जे काही शालेय साहित्य असतं ते सगळं करत असतात आणि आपण कुठेतरी एक हे अल्लड वय असतं, या वयामध्ये माणूस घडतो पण आणि बिघडतो पण। त्यामुळे आपल्या आई वडिलांचं योगदान आपण कसं लक्षात ठेवून पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे, त्याची जाणीव माझ्या भावा आणि भगिनींना झाली पाहिजे, यासाठी आपण कार्यक्रम घेतो। आणि तुमच्या पुढे तुम्हाला ट्रॉफी कोण देतं? आम्ही राजकीय मंडळीत आहेत, राहुल भाऊ सांगतील त्यांच्या मार्गदर्शनात, पण राम खैरनार सरांसारखे अतिशय 1000 विद्यार्थी घडवणारे IAS IPS त्यांनी घडवले आणि विनय दादा सारखे नुकताच यश संपादन केलेला तरुण मुलगा यांच्या हातून तुम्हाला आजचं पारितोषिक मिळणार आहे। त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणून माझी या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे आणि पालकांना देखील, या मुलांवर कुठल्याही शाखेत जाण्याची आपण बळजबरी करू नका। त्यांना स्वतःला जी इच्छा असेल त्या शाखेमध्ये त्यांना अभ्यास करू द्या, पुढे त्यांना त्यामध्ये ॲडमिशन घेऊ द्या। कारण की आता ॲप्टिट्यूड टेस्ट कुठल्या शाखेमध्ये कल आहे त्याची देखील व्यवस्था या शासनाने केलेली आहे, परंतु त्या विद्यार्थ्याची, मुलाचा, त्याच्या एकूण सर्व विषयांमध्ये असलेला कल बघून त्याला त्याची शाखा निवडू द्या। आणि पालकांना माझी विनंती आहे आपण त्याच्यावर कुठल्याही शाखेची बळजबरी करू नका आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे का आपण जी काही निवडाल आपल्या सर्व कर्तृत्वावर तुम्ही तुमचा साईड निवडा आणि त्याच्यात तुम्ही यशस्वी करून दाखवा। मग त्या पालकांना आपल्याला ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही का माझ्या पाल्याने जी त्याच्या मर्जीने शाखा निवडली आणि त्याच्यात तो यशस्वी झाला। असो, राहुल भाऊंना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे माझ्यानंतर ते मनोगत व्यक्त करणार आहेत। त्याचबरोबर एक छोटं 2 मिनिटात मी माझं मनोगत संपवतो। आपल्याला या कार्यक्रमामध्ये आपण विनय दादा आणि राम सरांना ऐकायला आलेले आहेत। आपल्याला दोघांचंही संभाषण झाल्यावर पारितोषिक वितरण होईल आणि नंतर ज्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्याला काय केलं पाहिजे, पुढे कुठे कुठल्या साईडला कसा स्कोप आहे, MBBS असो, IPS असो, IAS असो किंवा इंजिनिअरिंग असो, कुठल्याही क्षेत्रात BMS असो, BHMS असो, मेकॅनिकल इंजिनियर असो, सिव्हिल इंजिनियर असो, आपल्याला पाल्याला कुठल्या क्षेत्रात पाठवलं पाहिजे किंवा तुम्हालाही जरी काही शंका असतील, जे सत्कारार्थी आहेत त्यांनी निसंकोचपणे राम खैरनार सर आणि विनय दादांना आपल्या शंका सर्व विचारायचं आहे। ते पूर्ण वेळ राजमाता जिजाऊ मित्रमंडळाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 4 येथे 10वी-12वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी भाजपाचे सरचिटणीस नानाभाऊ शेलार, भाजपा युवा पार्टीचे अध्यक्ष अमित घुगे, भाजपा अल्पसंख्याक प्रमुख आरिफ कादिर, शहर प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक दिलीप आहिरे, प्रभाग क्रमांक 4 मधील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते। नाशिक महानगरपालिकेचे माजी गटनेते तथा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या वतीनं
10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.